दुसऱ्या बाजूला असेल गावदेवी वाघजाई हातकंबा संघ या ठिकाणी सामन्याला इथे सुरुवात केली जाते। चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 12 असेल शुभम शिंदे, लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल शुभम याच्या माध्यमातून निदान रेषा ओलांडली जाते, रेड व्हॅलिड केली जाते, मिड लाईनला येऊन थांबलं जाते, थोडंसं डिफेन्सला इथे आजमावलं जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जातं। इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 07 रितेश घवाळे आपण पाहतोय। निश्चितच राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात, इथे मात्र कोपरा रक्षकांकडून चूक केली गेली, 2 मोहरेकार 2 गुण मिळतील। निश्चितच वाघजाई हातकंबा संघाला प्रत्युत्तर दाखल असेल। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 परिधान केलेला शुभम शिंदे असेल, यावेळेस मात्र जबरदस्त एस्केप आपण पाहतोय शुभम याच्या माध्यमातून इथे दमखम दाखवलं जाते। शुभम याच्या माध्यमातून 1 गुण मिळतोय वेळवण संघाला। पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 07 असेल राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात, रेड व्हॅलिड केली जाते, मिड लाईनला येऊन थांबलं जाते, पुन्हा एकदा आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते। यावेळेस चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 2 असेल। मागच्या चढाईमध्ये जबरदस्त एस्केप शुभम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता। तशाच प्रकारचा खेळ पुन्हा एकदा शुभम याच्या माध्यमातून इथे दाखवला जातोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा 1 गुण मिळतोय वेळवण संघाला। यावेळेस प्रत्युत्तर दाखल असेल रेडिंग मार्फत सज्ज असेल जर्सी क्रमांक 7 राईट कॉर्नरला आपण पाहतोय शुभम असेल तर संकेत असेल, तर मिडल कव्हरला आपण पाहतोय शुभम असेल। हॅलो सुहास तेगडे, सुहास तेगडे माईकशी संपर्क साधा। सुहास तेगडे
हॅलो, धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी सामना रंगतोय. एका बाजूला विचार जर केला गेला जनमन वेवंड बी संघ, तर दुसऱ्या बाजूला वाघजाई हक्कंबा. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. पाहूया पुन्हा एकदा चढाईसाठी काय मोड घेतलाय वाघजाई हक्कंबा संघानं. उद्या भरपूर पाली पाली जिल्ह्यात आहेत ना, त्यांचे अर्धे आहेत तेव्हापासून पोचवले. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. एका बाजूला वाघजाई हक्कंबा तर दुसऱ्या बाजूला जयनमल वेवड संघ. आता बाजू क्रमांक 7 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज असेल. भट्टी गव्हाळी गेलाय चढाईसाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी बंटी गव्हाळी. पाहूया बंटीसाठी 2-2ची साखळी सजवली जाते. 2-1ची साखळी सजवली जाते. सुपर टॅकल ऑन आहे बंटीसाठी. कोणती कामगिरी करणार बंटी, तर नक्कीच एका बाजूला सुयोग तांदळे, दुसऱ्या त्याच्या जोडीला सिद्धेश शिंदे, तर एका बाजूला ऋतिक शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आता मला सिद्धेश शिंदेवरती मदार असेल वेवड संघाची. कोणती भूमिका बजावली जाईल सिद्धेश शिंदेकडून, कोणती कामगिरी करणार सिद्धेश शिंदे, कोणवर चढाई करावी लागेल सिद्धेश शिंदेला, कारण जवळ जवळ 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. संकेत गुरव असेल, वैष्णव गुरव, शुभम शिंदे, त्याच्या जोडीला शुभम सुनील शिंदे सुद्धा पाहायला मिळतोय. आता मला प्रांजल संगरी चढाईसाठी सज्ज झालाय. थर्ड आहे पण नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल. प्रांजलला बॉलच गुण ऑफ आहे. सुपर टॅकल ऑन असेल वेवड संघासाठी. पाहूया कोणती भूमिका बजावली जाईल प्रांजल. पाहूया त्या ठिकाणी पाहायला मिळतो प्रयत्न सफल ठरलाय. पुन्हा तोच प्रयत्न केला गेलाय प्रांजल कडून. आणि आता मध्ये त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना जनमान वेवड संघ सुपर टॅकल होता. सुपर टॅकलचे 2 पॉइंट्स मिळतील जनमान वेवड संघाला. पुन्हा एकदा शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. पाहायला गेलं तर शुभम शिंदे हा एक मोठा खेळाडू आहे. आता मात्र कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी जनमान वेवड संघासाठी. मोठी कामगिरी करायची आहे शुभमला, कारण क्वार्टर फायनल सामना आहे. आपण या सामन्यामध्ये जिंकलात, आपण जर या सामन्यामध्ये जिंकलात तर सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी आई नवला देवी पाली संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल. पाहायला मिळेल दुसरी क्रमांक 7 पाहायला मिळते आपल्याला बंटी गव्हाळी गेले. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. सुजित तांदळे होता त्या ठिकाणी. नक्कीच सेल्फ झालाय. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आता माझा शुभम शिंदे थर्ड आहे. मेहनत करायची शुभम शिंदेला. कोणती कामगिरी करेल शुभम शिंदे जनमान वेवड संघासाठी. खोलवर चढाई करावी लागतील, टच पॉईंट घ्यावी लागतील शुभम शिंदेला. आपण जर पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळेल शुभम शिंदे नक्कीच त्या ठिकाणी खूप भूमिका बजावतोय प्रांजल. पुन्हा एकदा बंटी गव्हाळी आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. 07 चढाईसाठी सुपर टॅकल ऑन आहे. वेवड संघाकडे कोणती कामगिरी केली जाईल, तर एका बाजूला पाहायला गेलं तर शिंदे आहे, दुसऱ्या बाजूला ऋतिक शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोणती भूमिका बजावतील शिंदे. सुंदर कामगिरी करायची होती मात्र असफल ठरतोय. 1 पॉईंट मिळेल त्या ठिकाणी वाघजाई हक्कंबा संघाला. आता माझा शेवटचा खेळाडू ऋतिक शिंदे आहे. पाहूया कोणती कामगिरी करतोय जनमान वेवड संघासाठी. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट्स मिळत आहेत त्या ठिकाणी वाघजाई हक्कंबा संघाला. पुन्हा बंटी गव्हाळी चढाईसाठी जात असताना जसं बघा 07 पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाई कराव्या लागतील बंटी गव्हाळीला. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 12-4 नक्कीच नाममात्र 8 गुणांची आघाडी वाघजाई हक्कंबा संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडणार का जनमान वेवड संघ.
आता मात्र पुन्हा एकदा बाबू त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या जर्मन वेळवण संघासाठी. खोलवर चढाया कराव्या लागतील बाबूला. तर जवळजवळ आपला संघ जो आहे त्या ठिकाणी 8 गुण पिछाडीवरती आहे. नक्कीच सतीश तारवे आता मात्र सुंदर कामगिरी करतोय. जसे क्रमांक 07 आता मात्र गुरु देसाई चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गुरु देसाई. नक्कीच हा एक मोठा खेळाडू आहे मागचा हातकंबा संघाचा. काय घडणार काय बिघडणार तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपण जर केला गेला तर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जिल्हास्तरीय महिला गटाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या मैदानावरती बरोबर सायंकाळी 7 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर हे रसिक मायबाप आपल्याला विनंती असेल या स्पर्धेचा उद्या आपणही आस्वाद घ्या. मला वाटतं जवळजवळ आमच्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातून जवळजवळ 4 संघ या मैदानावरती येणार आहेत. त्यानंतर राजापूरमधून 2 संघ तर बाकीच्या उर्वरित संघ जे आहेत ते रत्नागिरी तालुक्यातील असतील याची नोंद असू द्या. नक्कीच आमचे केदार कीर मित्र आहेत ते सांगतात आम्हाला की देवरुकडून सुद्धा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. नक्कीच जे जे नामवंत संघ असतील त्यांच्या मंडळाच्या हार्दिक स्वागत असेल. पाहूया आता मध्ये पुन्हा थर्ड रेड प्रांजल संघरे कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. कारण नक्कीच त्या ठिकाणी थर्ड रेड आहे. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आणि जवळ जवळ 3 पॉइंट्स नक्कीच त्या ठिकाणी 3 पॉइंट्स मिळत आहेत. हाफ टाइम झालाय. हाफ टाइम स्कोर करता विचार जर केला गेला 15-16च्या 12 गुणांची आघाडी आहे ती वाघजाई हातकंबा संघाकडे. चला पुन्हा सेकंडामध्ये सामन्याला सुरुवात केली जाते. एका बाजूला वाघजाई हातकंबा दुसऱ्या बाजूला जयमान वेळवण संघ. आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे. एका बाजूला सुजित तांदळे त्याच्या जोडीला सिद्धेश शिंदे तर दुसऱ्या बाजूला संकेत गुरव आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी बंटी गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. जसे क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. बंटी गवाळी गेला होता त्या ठिकाणी. बंटी पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करायची होती. आता मध्ये संकेत गुरव चढाईसाठी सज्ज होत असताना नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल संकेतला. संकेत गुरव गेलाय. पाहूया जयमान वेळवण संघाचा हाताला काही तिथे प्रयत्न असफल ठरलाय पण आता तोच प्रयत्न केला जातोय संकेतकडून. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी संकेत. ऑफिशियल टाइम आउट. नक्कीच या ठिकाणी प्रांजल संघासाठी खुशखबर असेल. मितेश कामेरकर यांच्याकडून प्रांजलसाठी रोख रक्कम 100 रुपये पारितोषिक दिलं गेलंय. सामना संपला की आपल्या पारितोषिक घेऊन जायचंय. पुन्हा एकदा बंटी गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बंटी गवाळी नक्कीच त्या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. एका बाजूला संकेत आहे दुसऱ्या बाजूला सुजित तांदळे त्याच्या जोडीला सिद्धेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक मोठे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय वेळवण संघाचे. आता मात्र पुन्हा एकदा संकेत शिंदे पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज असेल. कोणती कामगिरी करणार काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार हा सामना. नक्कीच पाहूया किती चालू आहे. जवळ जवळ बोनस प्लस 3 पॉइंट टोटल 4 पॉइंट्स मिळतात. संकेत गुरवला काय कामगिरी केली सुंदर कामगिरी करावी लागेल. अजूनही एवढीच कामगिरी. थर्ड रेड आहे प्रांजल संघरे. पाहूया कोणती कामगिरी करणार. आता माझा बोनस गुण ऑन असेल. प्रांजल संघरे पाहूया नक्कीच त्या ठिकाणी थर्ड रेड आहे. टच पॉईंट घ्यावा लागेल किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल प्रांजलला. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी सामना मोठा आहे. क्वार्टर फायनल सामना. एका बाजूला रेडला दिले गेले बाद. आता मला शुभम शिंदे पाहायला मिळेल. सुपर टॅकल ऑन आहे त्या ठिकाणी वाघजाई हातकंबा संघाकडे.
गुणफलक 9-16 जवळ जवळ नक्कीच त्या ठिकाणी टचपॉइंट केल्याचा दावा केला जातोय. पाहूया पत्त्यांवरती कोणता दबाव दिला जाईल. रेडरला दिला जातोय बाद. टाइमआउट घेतला जातोय वाघजाई हक्कंबाद संघ. गुणफलक 10-16 जवळजवळ 6 गुणांची आघाडी आहे वेळवण संघाकडे, सॉरी वाघजाई हक्कंबाद संघाकडे. त्याला पण सांगतो मी पुणेला बंटी गव्हाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी बंटी गव्हाळी. नक्कीच विचार जर केला गेला जन्म हक्कमा जन्मान वेळवण संघाचा तर नक्कीच 7 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. हाताने प्रयत्न सफल ठरलाय. तोच प्रयत्न वारंवार केला जातोय. आता मात्र डिफेन्समध्ये सुंदर कामगिरी करतोय. 1 पॉईंट मिळेल, 1 पॉईंट मिळतोय वेळवण संघाला. ऑफिशियल टाइमआउट घेतला गेला. वॉर्निंग दिली गेली शुभम शिंदेला. 1 पॉईंट मिळतोय वेळवण संघाला. पुन्हा एकदा संकेत. आता मात्र शेवटचा खेळाडू असेल मैदानामध्ये गुरु देसाई पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी संघ होतो ऑल आउट 1+2 पॉईंट. आणि खरोखरच संकेत गोळसाठी खुशखबर असेल आमचे मार्गदर्शक सन्माननीय विश्वनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून संकेतसाठी रोख रक्कम 100 पारितोषिक दिलं गेले. आणि आता मात्र रुटी त्या ठिकाणी चूक करून बसला. 1 पॉईंट मिळतोय. पुन्हा एकदा शुभम शिंदे पाहायला मिळेल. आता आपल्या पाहूया गुणफलक 14-17 3 गुणांची आघाडी आहे. पुन्हा बंटी गव्हाळी पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया काय करणार काय बिघडणार मैदानामध्ये. रोमांचक सामना. एका बाजूला जयमान वेळवण, दुसऱ्या बाजूला वाघजाई हक्कंबा. आता मात्र पुण्याला बंटी गव्हाळी गेलाय. मागच्या चढाईमध्ये टॅकल केलं गेलं होतं वेळवण संघाकडून. आता मात्र खोलवर चढाई पाहायला मिळते बंटी गव्हाळीची. पुण्याला टाइमआउट घेतला गेलाय. नक्कीच या ठिकाणी त्याचे कोच आहेत आपल्याला पाहायला मिळतात. कानमंत्र देत असताना नक्कीच रणता आखल्या जात आहेत जयनमान वेळवण संघासाठी. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 17-14 3 गुणांची नाममात्र आघाडी आहे वाघजाई हक्कंबाद संघाकडे. पुन्हा एकदा शुभम शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज असेल. कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. नक्कीच टच पॉईंट घ्यावा लागतील. आणि आता मात्र बोनस पॉईंट दिला गेलाय. पुन्हा एकदा प्रांजल पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल. बरोबर चढाई पाहायला मिळेल का प्रांजल कडून. प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतो. तोच प्रयत्न करण्याचा होता. प्रांजल सनगरे पाहायला मिळेल आपल्याला. एक बलाढ्य खेळाडू आहे वाघजाई हक्कंबाद संघाचा. आता मात्र शुभम शिंदे पाहायला मिळते आपल्याला. शुभम शिंदे नक्कीच त्या ठिकाणी गुरु देसाईला बाद केले. 1 पॉईंट मिळतोय. पुन्हा बंटी गव्हाळी पाहायला मिळत आहे. आता मात्र टच पॉईंट घ्यावा लागेल. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल बंटी गव्हाळीला. पाहूया कोणती कामगिरी करणार बंटी गव्हाळी. पाहूया आता मात्र जकडवून ठेवलं गेलं संकेत गुरव. आज सुंदर कामगिरी करतोय. कारण जवळजवळ विचार जर केला गेला 2 मिनिटं अगोदर मधल्या मैदानामध्ये असलेली शांतता. सामना चालला इक्वल 17-17. पाहूया शुभम शिंदे पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज असेल. आता मात्र 2 मिनिटाच्या अगोदर विचार जर केला गेला मला वाटतं अनंत गुरव आहे ते घरी झोपण्यासाठी गेले होते. पुन्हा एकदा मैदानात दाखल झाले. कारण आपला संघ जो आहे तो मैदानामध्ये सुंदर कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आता मात्र अजिंक्य लकेश्री आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मैदानामध्ये. अजिंक्य लकेश्री एक मोठा खेळाडू आहे. गाडी क्रमांक 93-36 ज्यांची कोणाची गाडी आहे 4 व्हीलर आहे 93-36 गाडी क्रमांक. प्लीज सहकार्य करा. गाडी बाजूला घ्यायचा अडथळा होतोय. गेलेत ना. ओके धन्यवाद.
पुन्हा एकदा शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज असतील. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न होता. आता मात्र सतीश तारवे चढाईसाठी आलाय. पाहूया कोणती कामगिरी करेल. सतीश तारवे आहे. नक्कीच वाघजाई हक्कमा संघाचा हा रेडर कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पाहूया सतीश तारवे खोलवर चढाया कराव्या लागतील सतीश तारवेला. नक्कीच सामना इक्वल चाललाय 17-17. नक्कीच तुम्हाला डिफेन्स कामगिरी करेल का. पुन्हा सतीश तारवे आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. थर्ड आहे वैष्णव गुरव गेलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी वैष्णव गुरव. थर्ड आहे. नक्कीच कोणती कामगिरी करणार वैष्णव गुरव. खोलवर चढाई करावी लागेल. बोनस गुण ऑफ आहे. वैष्णव गुरव गेलाय. थर्ड आहे. पाहूया कोणती कामगिरी करतोय. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न होता. नक्कीच त्या ठिकाणी नक्कीच दोन्ही एक पॉईंट मिळतोय. नक्कीच या ठिकाणी रणनीती आखल्या जात आहे. कारण जवळजवळ मला वाटतं शेवटची 2 मिनिटं शिल्लक असतील सामना संपायला. गुणफलक 18-18 इक्वल चाललेला सामना. पुन्हा एकदा थर्ड रेड प्रांजल सनगरी चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया जकडा ठेवलं गेलंय. प्रांजलला 1 गुण मिळेल जर्मन वेवण संघाला. पुन्हा एकदा वैष्णव गुरव चढाईसाठी सज्ज असेल. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. कारण सामना रंगतोय. सामना झाला 19-18. नक्कीच रोमर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया वैष्णव गुरव गेलाय त्या ठिकाणी. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलक 18-19 एका गुणाच्या आघाडी जर्मन वेळवण संघाकडे पाहायला मिळते आपल्याला. टाइम आउट घेतला गेला हक्कमा संघाकडून. कारण चालू असलेला सामना एका बाजूला जर्मन वेळवंड ब विरुद्ध दुसऱ्या बाजूला वाघजाई हक्कंबा. बोनस होता अजिंक्य तो चिडला म्हणून आम्हाला त्याला करायचं. आता मात्र अजिंक्य केशरी चढाईसाठी सज्ज असेल. कोणता खेळाडू आहे वाघजाई हक्कंबा संघाचा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी शुभम शिंदे चढाईसाठी सज्ज असेल. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी शुभम शिंदे. कारण हक्कमा संघाचा विचार जर केला गेला जवळजवळ 4 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढेला शुभम शिंदे आपल्याला मैदानामध्ये खेळत असताना आपल्या मतात आता मात्र अजिंक्य लंकेश्री चढाईसाठी सज्ज असेल. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी अजिंक्य लंकेश्री. आता मात्र थर्ड रेड आहे. वैष्णव गुरव गेलाय. नक्कीच कोणती कामगिरी करेल वैष्णव गुरव पाहायला मिळेल आपल्याला. पॉईंट घ्यावा लागेल. तिसरी चढाई धोक्याची घंटा वैष्णव गुरव साठी. हलत ठेवले मैदान. काय करणार काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये. जर्मन वेवण संघाचा हा खेळाडू आता मात्र जकडवून ठेवलं गेलंय. डिफेंड मात्र सुंदर कामगिरी करतोय. 1 पॉईंट मिळेल वाघजाई हक्कंबा संघाला. ऑफिशियल टाइम आउट. नक्कीच या ठिकाणी भिकटाट दिलं गेलंय. वॉर्निंग दिली जाते अजिंक्य लंकेश्रीला. पुन्हा अजिंक्य लंकेश्री थर्ड रेड आहे. म्हणजे नक्कीच या ठिकाणी मेहनत करावी लागेल अजिंक्य लंकेश्रीला. या रेडवरती संपूर्ण मॅच निकाल ठरून राहील. पाहूया अजिंक्य लंकेश्री कोणती कामगिरी करणार. ती डिफेन्स सुंदर कामगिरी करेल. जकडवून ठेवलं गेलं. काय सुंदर कामगिरी करतोय. 1 पॉईंट मिळेल जर्मन वेवण संघाला. आता मात्र पुन्हा एकदा शुभम शिंदे बाबू चढाईसाठी सज्ज असताना आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी 1 पॉईंट मिळतोय. सतीश तारवे मात्र मैदानाच्या बाहेर. नक्कीच या ठिकाणी
पुन्हा एकदा बंटी गवाळी त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय. आता पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करत असताना जयनमल वेळवण संघ आणि सामना संपलाय. सामना विजयी झालाय कोण? जयनमल वेळवण संघ हा विजयी झालाय.